नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोलापुरात संक्रांतीला भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीसोबत वांग्याचे भरीत आवर्जून केले जातं. तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य. इथे सुरुवातीला मी एक मोठी वांगी घेतलेली आहे. ही मी वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता ह्या वांग्याला आपण दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने ह्याच्यावरती चिरा पाडून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आपण अशा उभ्या उभ्या चिरा पाडून घेऊया. चिरा पाडल्याने काय होतं की जे वांग आहे ते आतपर्यंत छान शिजलं जातं. आता तुम्हाला इथे दाखवते मी. ह्या प्रकारे आपण चिरा पाडून घेऊया. आता इथे मी एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला दाखवल्याप्रमाणे आपण आता जे चिरा करून घेतलं होतं त्यात हे घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण वांग भाजतो त्याच्यासोबत लसूण आणि मिरची देखील भाजली जाते आणि अगदी चुलीवरची टेस्ट येते. तर ह्या प्रकारे सगळे लसूण आणि मिरची जी आहेत मी वांग्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे वांगी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे हे असं भाजण्यासाठी हे वापरलं आहे. जर हे आपल्याकडे नसेल तर आपण डायरेक्ट शेगडीवर देखील भाजू शकतो. आता हे वांग आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. असंच आलटून पलटून आपण हे भाजून घेऊयात. एकदा जास्ती सुरकुत्या पडले की समजायचं की आपलं वांग पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये घालून घेऊया आणि गरम असतानाच आपण त्याच्यावर एक भांडं किंवा एक झाकण ठेवून ते पूर्णपणे थंड करून घेऊयात. ह्याच्यामुळे सालपट निघायला अगदी सोपं जातं. आता हे वांग पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण जे लसूण आणि मिरची घातलं होतं वांग्यामध्ये ते सगळे आपण काढून घेऊयात. ते देखील छान भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता आपण वांग्याची साल काढून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपल्याला वांग्याची साल काढून घ्यायची आहे. अगदी सहजपणे निघते आणि जे चिरा आपण काढून घेतल्या होत्या ते जवळजवळ काढल्यामुळे अगदी अलगदपणे ती साल निघत आहे. आता इथं सगळं साल काढून झालेलं आहे. आता जे मिरची आणि लसूण आपण भाजून घेतलं होतं ते आपण खलबत्त्यात घालून घेऊयात. त्याचसोबत मी थोडीशी कढीपत्ता घालत आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण इथे घालणार आहोत. आता हे आपण सगळे छान कुटून घेऊयात. आता इथे हे कुटून घेतलेलं आहे मी मिरची लसणाचं पेस्ट, तुम्ही ते बघू शकताय. आता जे वांग आहे आपण एका फोकच्या साहाय्याने मॅश करून घेऊयात किंवा आपण हाताच्या साहाय्याने मॅश केलं तरी चालेल. आता इथे पूर्ण वांग जे आहे ते मॅश करून झालेलं आहे. आता आपण फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं घालूया. थोडंसं तडतडलं की त्यात आपण जे आपलं कांद्याचं पात आहे त्याचा जो कांदा असतो पांढरावरचा ते घालून घेऊया आणि 1-2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. थोडंसं परतलं की त्यात आपण आता जे मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता ते घालून घेऊयात आणि पुन्हा 1-2 मिनिटं छान परतून घेऊयात. आता ह्यात आपण थोडीशी हळद घालून घेऊयात. पाव चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि थोडासा कांद्याचा पात घालत आहे. अगदी थोडं इथं फोडणीत घालत आहे मी. आता हे आपण सगळं पुन्हा एकदा छान परतून घेऊयात. आता ह्यात आपण जे वांग मॅश करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊयात.
आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आपण ह्याला एक वाफ काढूया. त्यासाठी इथे 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. आता तुम्ही 2 मिनिटानंतर बघू शकताय छान वाफ आलेली आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही ह्याला मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या चवीप्रमाणे. आता ह्यात उरलेलं कांद्याचं पात घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. पुन्हा एकदाच आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि आपलं इथं भरीत तयार झालेलं आहे. हे भरीत तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरम गरम भात तूपसोबत देखील सर्व करू शकता. गरम भात तुपासोबत तर हे अगदी भन्नाट लागतं. इथे मी ह्याला भाकरीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.